वंदना करू भीमाला वंदना करू आदरणीय संजय साहेब कालप्रमाणे आदरणीय थुल साहेब यांच्याकडनं 500 रुपये आले त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि ये हमारे सभी सेवाग्राम वर्धा की सभी महफिल यहाँ पे है, वो भी आने वाले हैं क्योंकि जो बेसुरे फनकार है उनको भी आप देते हो, मैं भी एक छोटा सा बेसुरा फनकार होऊंगा। वंदना करू भीमाला वंदना मान सन्मानाचं जीवन जगतो ही बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे। आणि म्हणून प्रज्ञाशील करुणा दिली त्या गौतमाने भूखनायक झाला भीमराया कधी झाकाया अंग कपडे नव्हते अशा घडीला झाकाया अंग कपडे नव्हते अशा घडीला झाकाया अंग कपडे नव्हते अशा घडीला झाकाया अंग कपडे। आदरणीय आमचे बंधू दिनेश दादा तकसांडे सेवाग्रामची शाह त्यांच्याकडनं मला त्यांचं सुद्धा म्हणणं आहे काय झाकाया अंग कपडे नव्हते अशा घडीला 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 हे आकाश पांघरूनी गेला भीमराया
आदरणीय संजू भाऊ जवादे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तबला वादक हिंगणघाट यांच्याकडे सकाळ घेऊन हे नव चैतन्य आम्हाला आमच्यामध्ये निर्माण केलं बाबासाहेब आंबेडकरांनी। हमारे रवि भाऊ गणवीर, हमारे फुलमारी सर, ईश्वर भाऊ फुलमारी सर, हमारे पिंटू हमारे दादा रवि भाऊ गणवीर, ये सब सेवाग्राम की शान और देवानंद भाऊ कामड़े, भागवत भाऊ खंडे, ये सब ऐसे कार्यकर्ता जहाँ वो वर्धा से यहाँ आए हुए ये कार्यक्रम को सफल करने के लिए जरा उनके लिए जरा तालियां हो जाए। वंदना करूं विमाला ये बात कार्यक्रम, कारण की या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय राहुल फुल सर गुरुजी, त्याचप्रमाणे आदरणीय महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका वैशालीताई किरण आणि फार मोठं योगदान आहे आपलं या कार्यक्रमासाठी आणि त्यांची संपूर्ण टीम। वंदना करू विमाला यांच्याकडनं बरंचसं काही दान धन्यवाद। ऐका चैतन्याची सकाळ घेऊन, चैतन्याची सकाळ घेऊन, चैतन्याची सकाळ घेऊन ध्यान सूर्य निघाला। चैतन्याची सकाळ घेऊन ध्यान सूर्य निघाला। बाबासाहेब नसते तर आमच्यामध्ये सकाळ झाली असती की संध्याकाळ झाली असती आम्हाला माहित नसतं, परंतु चैतन्याची सकाळ घेऊन ध्यान सूर्य निघाला। शतकांचा असताना तो आज अंधार दूर झाला, प्रकाशमान झाले आमचे जीवन पाटील, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जन्माला।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना आपला गुरु मानला आणि त्या शिक्षणाचा प्रचार महात्मा फुल्यांनी केला म्हणून आज आमच्या भगिनी आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये आज जगत आहेत। ही त्या ज्योतिबा फुल्यांची त्या सावित्री आईची पुण्याई आहे आणि म्हणून आज आम्हाला पाटी भीमामुळे ही पोळी भीमामुळे ही पोळी भीमामुळे पाटी भीमामुळे ही पोळी भीमामुळे हातात आज नाही जोडी भीमामुळे आणि पोळी भीमामुळे आणि हातात आज नाही झोळी भीमामुळे तर मग बेटी तुनी मतांच्या या भारताचा राजा बेटी तुनी मतांच्या या भारताचा राजा बेटी तुनी मतांच्या या भारताचा राजा होण्याच प्रत्येकाची पाळी भीमामुळे मान सन्मानाचं जीवन जगतोय आणि प्रत्येक माणसाला जीवनामध्ये लोभ आहे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि म्हणून की लोभात माणसाची की लोभात माणसाची तृप्ती कुठेच नाही की लोभात माणसाची तृप्ती कुठेच नाही आणि कर्माविना दुःखाची मुक्ती कुठेच नाही। अरे सत्याचा शोध म्हणजेच बुद्ध आहे, सत्याचा शोध म्हणजेच बुद्ध आहे आणि सखोल अशी ज्ञानाची प्राप्ती कुठेच नाही, सखोल अशी ज्ञानाची प्राप्ती कुठेच नाही। आणि म्हणून गीताचा शेवट करतो आहे थोर विचारांचे भीमराव झालचे
जे कवी आदरणीय महानंदजी भगत माझ्या डाव्या साईडला बसलेले आहेत. महानंदजी भगत हिंगणघाट यांच्या विचारातून यांच्या लेखणीतून हे वंदन गीत आपल्या समोर क्या बात आहे राजू भाऊ. आदरणीय हमसे बंधु राजू भाऊ जीवतोड़े हिंगणघाट की शान, इनकी तरफ से ये नजराना 100 रुपए का आया. मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ. घोर विचारांचे भीमराव झाले, हमारे हिंगणघाट की शान सतीश भाऊ कांबळे माजी नगरसेवक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आणि त्यांनी मला ही 100 रुपये देऊन उपकृत केलं. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. काय म्हणायचं आहे. थोर विचारांचे भीमराव झाले आंबेडकरांनी आम्हाला धम्मदिला ती शिकवण दिली समता न्याय बंधुत्व. आणि म्हणून आज या भारत देशामध्ये जाती 18 बगड जाती असेल तरी पण आज प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक समाजामध्ये बंधुत्व टिकून आहे. फक्त तथागताची विचारसरणी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यामध्ये पेरली म्हणून. आणि म्हणून म्हणायचं काय समता न्याय बंधुत्वाने समता